ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुन आणि साईले साक्षीविरुद्ध पुरावे शोधलेले असतात. एक म्हणजे बुटीकमधील रसीट आणि त्या बुटीकचा आणि साक्षीचा कनेक्शन आहे हे सिद्ध करणारा पुरावा. बुटीकमधलं रजिस्टर आणि साक्षीचं नाव, साक्षी त्या बुटीकची मेंबर आहे हे समजतं. आणि आश्रमात जाऊन केलेला कांड हे सगळे धागेदोरे अर्जुन जमा करून आणि कॅफेमधला CCTV फुटेज आणि त्या फुटेजमध्ये साक्षी आणि प्रिया एकमेकांशी बोलतात आणि ती साक्षीने दिले पैसे प्रिया पर्समध्ये ठेवत आहे आणि ते पुरावे अर्जुनकडे असतात. आणि ते पुरावे कोर्टात सादर केल्यानंतर त्यामुळे प्रियाने कोर्टात जेवढ्या पण साक्ष दिल्या त्या जजनी ग्राह्य धरल्या नाही. तेव्हा अर्जुनला इथे कळते की महिपन शिकरेने आपला वकील बदलला आहे आणि ॲडव्होकेट पवारऐवजी ॲडव्होकेट दामिनी हिला साक्षीचा वकील म्हणून आणलेले आहे. त्यामुळे सगळ्यांना समजतं की अर्जुन विरुद्ध कोण लढू शकत नाही आणि त्यामध्ये साक्षीची केस ही वीक असते. तेव्हा अर्जुनने कोर्टात CCTV फुटेज दाखवला असतो तेव्हा दामिनी वकील बोलतात की अर्जुन हा CCTV फुटेज दाखवून कोर्टाची दिशाभूल करत आहे आणि या CCTV फुटेजचा काहीच तर्क करत नाही. अर्जुन सांगतो 2 वर्षापूर्वी ही प्रिया आश्रमात राहायची आणि तिचं साक्षीशी कनेक्शन होतं आणि तिची साक्षीवर मैत्री पण होती आणि साक्षीने तिच्याशी मैत्री करून आश्रम बळकावण्याचा प्रयत्न केला होता. आश्रम बळकवायचं होतं. दामिनी वकील बोलतात अर्जुन सुभेदार या केसला भरकटत आहे. विषय आहे खूनचा, विलासच्या खुनाचा. मग ही प्रिया सुभेदार असो या तन्वी सुभेदार असो, हिचा या केसशी काय संबंध? अर्जुन बोलतो तुम्हाला हिस्ट्री माहीत नाही, तुम्ही केसचा अभ्यास करून आलात नाहीत. तुम्ही केसचा अभ्यास केला असता तर तुम्हाला सगळं समजलं असतं. तेव्हा अर्जुन बोलतो एवढा CCTV फुटेज आहे आणि त्यामध्ये सगळं दिसतं की प्रिया ही किती खोटारडी आहे आणि ती साक्षी पैशासाठी साक्षी बरोबर मिळालेली होती आणि हे आश्रम बळकावण्यासाठी ती साक्षी आणि महिपन शिकरेला मदत करत होती. तेव्हा प्रिया बोलते हे सगळं खोटं आहे. प्रिया बोलते हे CCTV फुटेज कुणाच्या आधीच असं कोणी सांगू शकतो. तेव्हा प्रिया हात जोडून जजना बोलते मी साक्षीची मैत्रीण, पण या सगळ्यामध्ये ह्याचा काय संबंध? सगळ्यामध्ये विलास खुनाचा आणि आश्रमाचा काय संबंध? अर्जुन बोलतो मैत्री खातीर एवढे पैसे कोणाला देऊ शकत नाही. काही झालं तरी पण साक्षी ही कोर्टामध्ये सगळं खोटं बोलते. तेव्हा जज बोलतात हे पैसे घेण्याचं नक्की कारण काय होतं? तेव्हा प्रिया बोलते मी मैत्री खातीर पैसे घेतले होते, बाकी कुठल्या खातीर पैसे घेतले नव्हते. तेव्हा जज बोलतात तुम्ही मैत्री खातीर पैसे घेतले पण तुम्ही आधीपासून साक्षीला ओळखत होता ना. अर्जुन सांगतात की मधुभाऊंना तुम्हीच काय ते सांगा आणि मधुभाऊंना कडाड्यात बोलवलं जातं. मधुभाऊंना कडाड्यात बोलवल्यानंतर मधुभाऊ बोलतात आम्ही आश्रमाची जागा विकायला नाकार देत होतो, पण ही प्रिया आणि विलास हे दोघं आम्हाला जागा विका असं सांगायचे. त्यानंतरच हा संघर्ष वाढला. तेव्हा जज बोलतात प्रियाची साक्ष ही ग्राह्य धरण्यात येणार नाही आणि त्या लहान मुलाच्या सांगण्यानुसार प्रिया आणि साक्षी आणि विलास त्याच टायमाला आश्रमात गेल्या होत्या आणि या विलास बरोबर आतमध्ये गेल्या होत्या. मग ते सांगतात का की मी बाहेर होते म्हणून. आणि ज्यावेळी प्रियाला कोर्टात दोषी ठरवण्यात येतं त्यावेळी रविराजांना प्रियाचा राग आलेला असतो. रविराज प्रियाकडे रागाने पाहतात आणि उठतात आणि ते प्रियाकडे जवळ जातात आणि प्रिया बोलते यामध्ये बाबा माझा काही संबंध नाही. पण त्याच वेळेला रविराज चिडतात आणि बोलतात खबरदार आणि तिच्या कानाखाली लावून देतात. आणि रविराज बोलतात खबरदार तू काय बोललीस, मला तुझ्याबद्दल काहीच बोलायचं नाही. आणि रविराज बोलतात जे पण आपल्यामध्ये चाललंय ते सगळं खोटं आहे आणि तू माझी मुलगी आहे ते मला आता संशयाला लागलाय आणि तुला माझ्या घरात कुठल्या गोष्टीची कमतरता होती, तुला हे करायचं सगळं होतं आणि तुला हे सगळं करण्याची काय गरज होती, तुला साक्षीकडनं पैसे घ्यायची काय गरज होती. आणि ज्यावेळी तू अश्विनशी लग्न केलं हे सगळं आता मी संपवलं होतं. आणि आता रविराज बरोबर अश्विन, पूर्णाई आणि कल्पना यांच्या समोरही प्रियाचं सत्य समोर आलेलं असतं. एवढी घरची परिस्थिती चांगली असून पण तिने साक्षीकडनं पैसे घेतले याचा सगळ्यांना धक्का लागलेला असतो. आणि ही खरीच तन्वी आहे का प्रिया आहे याचं सगळ्यांना चिंता वाटत असते. आता प्रियाची साक्ष ग्राह्य न धरल्यामुळे महिपनचे वकील दामिनी ही खुश झालेली असते, कारण की तिला प्रियाच्या खांद्यावर ठेवून बंदूक चालवायची असते आणि प्रियानेच खरोखर विलासचा खून केला हे दाखवायचं असतं. महिपनचे वकील दामिनी ही आता पुढे काय प्रियाबद्दल काय हे करणार आणि साक्षीला पुढे सोडवण्यासाठी ती काय प्रयत्न करणार हे पुढे पाहणे रंजकच होणार आहे.